An Ayurvedic health checkup camp was organized under the National Service Scheme, where doctors from All India Ayurvedic Institute Darbandoda examined patients under the guidance of Dean Dr. Sujata Kadam. The medical team, supported by nursing staff, provided consultation to local residents in the presence of Parsi Sarpanch Madhusudan Satadekar, former Sarpanch and Parsi Biodiversity Committee Chairman Ajay Kalangudkar, Panch members, and other dignitaries. आयुर्वेद ही मुळात चिकित्सा पद्धती जी आहे ती प्राचीन काळापासून चालू आलेली आहे आणि आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. आपण बघतोय की मूल जन्माला आलं तेव्हापासून त्याची वाढ जशी जशी होत असते पुढे तो वयामध्ये येतो. या पूर्ण वाटचालीमध्ये त्याचं शरीराची सर्वांगीण विकास व्हावा, बुद्धीचा विकास व्हावा यापासून लहानपणापासूनच त्याच्यामध्ये आपण जर आयुर्वेद चिकित्सा पद्धती वापरली तर त्याचा शरीराचा मनाचा विकास चांगल्या प्रकारे होतो आणि त्याची व्याधीक्षमता वाढतं. त्याच्यामुळे तो पुढे भविष्यामध्ये आजारी पडत नाही. हे जसं लहान मुलांसाठीच असतं तसंच जे वयात आलेले मुलं आहेत किंवा जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांनी जर आयुर्वेदाचा व्यवस्थितपणे स्वीकार केला, आयुर्वेद जीवनपद्धती अपनवली तर त्यांना पुढे भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही. आयुर्वेद जे आहे ते प्रतिबंधात्मक आणि उपायात्मक अशा दोन्ही वेळी काम करतं. प्रतिबंधात्मक म्हणजे काय तर आपल्याला पुढं भविष्यात व्याधी होऊ नये या हिशोबाने आपण काही नियम पाळायला पाहिजे आणि जर आपल्याला व्याधी झालाच तर त्याचं शांती कशी करायची तर ते आयुर्वेदाच्या मार्फत आपण त्याची योग्य प्रकारे चिकित्सा करू शकतो. आजच्या या शिबिरामध्ये तुम्ही कोणकोणत्या रोगावर प्रामुख्याने मार्गदर्शन केलं? आजच्या या शिबिरामध्ये जे व्याधी आहेत, आम्लपित्त झालं, डायबेटीस झालं, हायपरटेन्शन, संधिगत विकार झाले आणि बरेचसे पक्षाघाताचे, स्किन व्याधी आणि श्वासाचे विकार अशा प्रकारच्या व्याधी असणारे रुग्ण इथे आज आले होते आणि त्यांनी योग्य प्रकारे आमचं मार्गदर्शनही घेतलं आणि आम्ही त्यांना योग्य प्रकारे चिकित्सा पुरवली. आता धारगळमध्ये अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान आहे, त्या ठिकाणी रुग्णांना कुठकुठल्या सेवा दिल्या जातात? धारगळ येथे जे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आहे ते गेल्या 3 वर्षापासून कार्यरत करतं आणि हे जे संस्थान आहे ते आयुष मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं. या संस्थानाच्या मार्फत तिथे जे हॉस्पिटलचा जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या अशा स्पेशलाइज OPD आहेत जिथे अद्ययावत सुविधांनी युक्त असे इक्विपमेंट आहे, उपकरणं आहेत, सोबत तज्ज्ञ असे डॉक्टर्स आहेत की जे 24 तास तिथे सेवा पुरवत असतात. या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांमध्ये वेगवेगळे असे विभाग आहेत जसं लहान मुलांच्यासाठी कौमार म्हणजे पेडियाट्रिक, महिलांच्या विकारासाठी गायनी असा जो स्त्रीरोग तज्ज्ञ असे तिथे उपलब्ध असतात. ते महिला संबंधीच्या विकाराची तपासणी आणि मार्गदर्शन करतात. काय चिकित्सा विभाग म्हणजे मेडिसिन, तर याच्यामध्ये हृदरोग, श्वसनाचे विकार, पचनासंबंधीचे विकार यासंबंधीची चिकित्सा केली जाते. परत पंचकर्म जी आपण आयुर्वेदाची ओळख म्हणून म्हणतो की ज्यांनी बॉडीची डिटॉक्स केलं जातं, शुद्धी केली जाते, असे पंचकर्माची चिकित्सा अद्ययावत प्रमाणे तिथे उपलब्ध आहे. सोबत आपण पुढे आजारी पडू नये या हिशोबाने स्वस्थ वृत्त आणि योगा म्हणजे प्राणायाम, योग याचं मार्गदर्शन घेऊन आपण प्रतिबंधात्मक चिकित्सा उपाय तिथे करतो. सोबत शालाक्य म्हणजे नाक कान घशाचे तज्ज्ञ डॉक्टर तिथे उपलब्ध असतात. त्यांच्या अद्ययावत मशिनीने युक्त अशी तिथे सुविधा आम्ही पुरवतो. सोबतच जे फ्रॅक्चर, मुंड किंवा गुदगत जे विकार असतात, अर्श, पाईल्स, बगंदर यासारख्या व्याधींची चिकित्सा तिथे योग्य प्रकारे केली जाते. चिकित्सेच्या सोबतच तिथे काही तपासण्या ज्या असतात म्हणजे रक्ताची तपासणी झाली, ते लघवीची तपासणी, वीर्याची तपासणी, सोबतच काही एक्सरे, सोनोग्राफी ह्या ज्या तपासण्या असतात त्या तिथे एकदम माफक दरामध्ये केल्या जातात. सोबत ही हॉस्पिटलची OPD सुविधा आहे. तसेच IPD म्हणजे आंतररुग्ण आपण भरती करून त्यांची चिकित्सा करतो. असे तिथे आत्ताच्या घडीला 100 बेडचं हॉस्पिटल तिथे रनिंग आहे. आपलं नाव आणि
या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत साधारण तपासणी करणाऱ्या एक दोन डॉक्टरांची नावं सांगाल का? अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या इन्स्टिट्यूटचा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांना लोकांना माहीत व्हावं या उद्देशाने प्रत्येक रविवारी गोव्यामध्ये तसेच महाराष्ट्राची जी गावं आहेत त्यांना प्रत्येक रविवारी आपण मोफत चिकित्सा शिबिर तिथे आयोजित करत असतो। या चिकित्सा शिबिरामध्ये मी डॉक्टर प्रशांत ससाने ॲज ए मेडिकल कॅम्पचा ऑर्गनायझर या कॉर्डिनेटर म्हणून काम करत असतो। माझ्यासोबत डॉक्टरांची वेगवेगळी अशी टीम असते, आम्ही सगळे मिळून इथे चिकित्सा पुरवत असतो। धन्यवाद। आज आमच्या पारसे गावात मोफत आयुर्वेदिक शिबिर आम्ही आयोजित केले आणि आजच्या या कार्यक्रमात थंयसर आमचे जे आयुर्वेदिकचे डॉक्टर आसले त्या डॉक्टरांनी यांचे सहभागी करून आमच्या या पारसे गावात हे शिबिर आम्ही आयोजित केले आसा। याचो फायदो म्हणजे आज आमच्या पारसे गावात जर बघले फाटल्या दिसांनी आम्ही मोफत नेत्र शिबिर आयोजित केले, थंयसर जवळजवळ 120 जणांनी त्याचो लाभ घेतलो आणि आयजय जवळजवळ 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या कार्यक्रमात याचे सहभागी झाले। मुख्य म्हणजे काय, आमच्या या पारसे गावात विविध प्रकारचे लोकांना रोग असतात, पण जोपर्यंत हे ऋण हॉस्पिटलांनी वचना तोपर्यंत तांकां तपासणी जावंक शकना तेंची। तेका लागून आमचे बायडोळीचे अध्यक्ष आमचे अजय कलंगुटकर माजी सरपंच ह्यांच्यांनी पुढाकार घेऊन आमच्या पारसे गावातल्या रुग्णांक हेचो फायदो जावचो आणि आमच्या पारसे पंचायतीत जावचो हेचे खातीर तेंच्यांनी पुढाकार घेतलो। पारसे पंचायतीचे सरपंच ह्या नात्यान आम्ही पुढाकार घेतलो आणि हे कॅम्प आम्ही हांगसर घडोवन हाडलेलो आसा। लोकांचो उत्कृष्ट असो प्रतिसाद आसा, लोकांनी तपासणी केल्ली आसत, लोकांक फ्री आमी औषधां दिल्ली आसत आणि अशा तरेचो फायदो हेचे फुडें आमी ह्या अनेक कॅम्पाच्या माध्यमातून करून दितले। म्हाका सांगपाक खूब उमेद दिसता की आयचे हे आयुर्वेदीक जे येदे व्हडले आमचे पेडणे तालुक्यात धारगळ हॉस्पिटल आसा आणि ह्या हॉस्पिटलाचो फायदो आयज आमी आमच्या गांवांतल्या लोकांक करून दिलो। हे म्हाका सुचले म्हणजे आमी जेन्ना बायोडायवर्सिटी म्हणून जेन्ना काम करता गेली 3 वर्सां आमी ह्या क्षेत्रांत काम करता बायोडायवर्सिटीच्या आणि ह्या बायोडायवर्सिटीचो हेतू जो आसा जो हेतू तेतूंतलो एक रिलेटेड हे हॉस्पिटल अशें म्हाका सदीत दिसता आणि आयज आमी ते सफल करून दाखयला। ज्या पद्दतीन आयुर्वेदीक हॉस्पिटलाचो जी ट्रिटमेंट आसा ती आमी आमच्या गांवांतल्या लोकां मेरेन पावयल्ली आसा। आमच्या सदीत निदर्शनान हे येदे व्हडले हॉस्पिटल जाला, पूण तेजो फायदो आमच्या गांवांतले लोक कितले घेता, पूण तेजो फायदो जरी समज खुबशे लोक घेतात पूण गांवांतले कितले घेतात, पूण त्या खातीरच ह्या हॉस्पिटलाची जी सेवा आसा ती आमच्या गांवां मेरेन पावची होच हेतू दवरून आयज आमी हो कॅम्प अरेंजमेंट केलो। खरोखरच बरें दिसता सांगपाक, जरी ते पेडण्यान आमचें हॉस्पिटल आहलें, आमचो गांव जरी तो लागीं आसलो जाल्यार त्या हॉस्पिटलाची फूल टीम तेंच्यांनी आमकां सहाय्य केलें आणि हो येवन तेंच्यांनी आयज आपलो खरो उत्कृश्ट असो प्रतिसाद दाखयलो। आयज खूब बरें दिसता की आमच्या पारसे पंचायतीन आज अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान केंद्रातर्फे आणि पंचायत मार्फत आमी तो कॅम्प घडोवन हाडलो। एका म्हाका दिसता 200 वयर लोकांनी उपस्थिती लायली। आमकां एक सांगाचें दिसता की थोड्यांक अशे आजार आसतात, पूण ते आजार काय थोडे लोक हॉस्पिटलांत त्या टायमार वचनात आणि वचना गेल्या कारणान तेचो आजार वाडटा आणि मागीर ते खूब मोठ्यार पावता। ते खातीर अशें जर कॅम्प आमी जर घडोवन हाडीत जाल्यार म्हाका दिसता 200 लोकांनी आयज हांगासर आमचो लाभ घेतलेलो आसा, जेणे करून अशें लोकांक थोड्या लोकांक एक कसले इजा जर आसली, रोग आसलो, आजार आसलो, लोक दोतोरा कडेन वचूंक भियेता, सांगनात ना थोड्यांक। ते खातीर अशें लोकांनी हे लिपोवन आजार दवरपाचे न्हू, जे लोकां मेरेन दोतोरा मेरेन वचून तांकां दोतोरा आपली कितें आहा, आपल्या आजार बाबा कसले दुयेंस आसा ते कळोवपाचे आणि ह्याच्या जर माध्यमातून जर अशें जर आमच्या गांवांत जर अशें कॅम्प घडोवन हाडीत जाल्यार लोकांक बरें पडटा की लोकांक फ्री दोतोरां कडेन उलोवपाक मेळटा, आपले कितें आहा ते प्रॉब्लम सांगूंक मेळटा। ते खातीर हांव खूबच धन्यवाद म्हणटा आयुर्वेदीक हॉस्पिटल जे आयुष हॉस्पिटल आहा तेंच्यांनी खूब इन्स्पिरिटी घेवन आयज मोठ्या संख्येन आमी पारशेच्या लोकांनी आनी ग्रामस्थांनी खूब सहयोग दिल्लो आसा, तेंचे सुद्दां हांव खरोखर धन्यवाद म्हणटा। आणि आमचे सरपंच आणि आमचे अजय कलंगुटकर यांच्यांनी खूब ताका सपोर्ट करून हे आयुर्वेदिक कॅम्प घडोवन हाडलो, ताका सुद्दां हांव अभिनंदन करता। आणि आमचे सरपंच आणि पुरी टीम पंचायत आमची मंडळ आहा ते सुद्दां हेका सहकार्य केल्या बद्दल ते अभिनंदन करता आणि असेच आमचे ह्या गांवांत कॅम्प घडोवन हाडटले हेचे फुडें आणि धन्यवाद देव बरें करूं।